तुरुंगात नागूबद्दल पुष्कळ कैद्यांचे मत चांगले नव्हते. कित्येक कैदी त्याचा धिक्कार करीत होते. कुणी त्याला पाहून कुस्तीतपणे हसत होते. काही कैदी बहिणीची भानगड म्हणून त्याची हेटाळणी करीत होते. 5 खून करून आलेला निर्दय कैदीही नागूची चेष्टा करीत होता. ते सर्वच गुन्हेगार होते, तरी हलकट कृत्याची त्यांना चीड होती. ते नागूला पाहून हसत होते आणि नागू रडत होता. त्याचा आत्मा झुरत होता. तो रात्री अपरात्री आवडी असे ओरडून उठत होता. त्याच्या मनाने भयंकर दहशत घेतली होती. शेवटी पश्चातापाने त्याच्या हृदयाची राख झाली होती. लखू बारापटा आणि थोडे कैदी यांना त्या नागूची दया येत होती. आपण तुला सन्मार्गी लावत आहोत अशा भावनेने लखू त्याला बोलत होता. नि जवळ करीत होता आणि लख्या स्पष्ट बोलतो, हेटाळणी करीत नाही, आपली ती चूक होती असं म्हणून नागू लख्याशी जुळत घेत होता. नि येईल तो दिवस रेटीत होता. कुणाशी तंडत नव्हता, कुणाशी भांडत नव्हता. तुरुंगात जगणं तसं पाहिलं तर कठीण नसतं, पण जर बरोबरचे कैदी अढी बाळकू लागले, त्यांनी अबोला धरला तर मात्र तेथील जीवन भयान होऊन जाते. नागूला लख्याचा आधार होता. तो त्याच्या होला हो म्हणून वेळ काढीत होता. कुणी चेष्टा केली, हेटाळणी केली तरी कुणावर चिडत नव्हता. आपला पडता काळ आहे, अंगी बळ असून काहीच कामाचं नाही. आपण गुन्हेगार गुलाम आहोत याची त्याला जाणीव होती. तिढातिपडा भांडण यापासून तो दूर होता. एका बागेत मोट ओढून तो रक्त ओकीत होता. त्याला शिक्षा भोगून घरी जायची घाई झाली होती. नीट वर्तन केले तर शिक्षा कमी होते असे त्याला माहीत होते, म्हणून तो सरळ वर्तन करीत होता. पण हा माणूस महापाप करून आता देवपूजेला लागला आहे असे इतर कैद्यांचे मत होते. सकाळहून सर्व कैदी तयार झाले. मग त्यांची गिनती झाली. कांजी आली. ती पिऊन नागू बागेत मोट ओढायला निघाला. तोच त्याला तांदळवाडीचा भिवा रामोशी जंडीबंडी घालून उभा असलेला दिसला. गावाचा माणूस पाहून नागूला आनंद झाला. जवळ जाऊन तो भिवाच्या गळ्यात पडून म्हणाला, भिवा, तू इकडं कसा नि कधी आलास? रात्री आलो. पाडगावच्या बळी पाटलाचा मेंढ्या गडप केला नि वर पाटलाला दिला दणका बंदुकीचा. 7 वर्ष लागली. कशी काय गावाकडची माणसं? अगदी झक्कास. आमची माणसं बेस आहे ती. भिवा हटकून म्हणाला, आप्पाला 2 पोरे झाले ती. धाकटी सुभद्रा नेटावा झाली या. अगदी आवडी बाईवणी दिसती या. म्हातारा लई थकला या. आणि हो, नांदगावकरीन सारजा 2 महिने झाले सुटून आली या. बाकी सर्व ठीक आहे? नागूने विचारलं. भिवा म्हणाला, पीक पाणी झकास आहे. तुमचा उस्तर ताल मारतोय. भिवाने एकाच दमाने सर्व काही सांगून टाकले आणि नागू खिन्न झाला. तो भिवाचा उत्साह पाहून दिपला. नागू तुरुंगात आल्यापासून हा भिवा 7 वेळा तुरुंगात येऊन गेला होता. बरं मग पुन्हा बोलू असं म्हणून नागू बागेत गेला. जरब, धमकी, गुरकणे, बेड्यांचा खळखळाट याने वातावरण दबकत होते. बाहेर बेबंद वर्तन करणारी, निर्दय, निर्भान होऊन मिरवणारी माणसे तिथे गलित गात्र झाली होती. ती मान खाली घालून राबत होती. ती वर पाहत नव्हती, शब्द उच्चारित नव्हती, जीव तोडून काम करीत होती. खडी फोडत होती. बैलाप्रमाणे मोट ओढीत होती. कैकांची ऊर फुटून ते रक्त ओकीत होते. त्यांच्या डोळ्यापुढे संगीन तळपत होती. आज गेला, उद्या कसा जाणार या एकाच विचाराने कित्येकांना वेळ लावले होते. कष्ट, विवंचना, निखंत यांच्या वरवंट्याखाली त्यांची मने चिरडली जात होती. एक एक क्षण त्यांना युगासारखा भासत होता. नि ती माणसं सूर्याकडे पाहत राबत होती. अचानक भिवा रामोशी भेटला आणि त्यानं घराकडची बातमी सांगितली. म्हणून नागूला आज हुरूप आला होता. त्याच्याबद्दल त्याच्या आईबापाचं गणगोताचं मन जरी कुलसित झालं होतं, तरी ती आपली माणसं सुखी असावी असं त्याला वाटत होतं. आपण सुटून घरी जाऊ, आईबापांचे पाय धरू, क्षमा मागू.
ती दोघं नक्कीच दया दाखवतील. आवडी बहीण होती, तिच्याशी आपण निर्दय वर्तन केले. हे जरी खरं असलं तरी आईबापांचं हृदय सागरा एवढं विशाल असतं. ती दोघं आपला अपराध पोटात घेतील, हा एकच विचार नागूच्या डोक्यात घोळत होता. तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता, धीर देत होता, तुला आईबाप लाथाडणार नाहीत, आणि जर त्यांनी आसरा दिला नाही तरी तू काही दुबळा नाहीस. तू कुठंतरी कष्ट करून पोट भरू शकतोस. शिवाय तात्याबा चौगुलाच्या अर्ध्या दौलतीचा तू धनी आहेस. तुला गाव आहे, घर आहे. दुपार झाली. सूर्य माथ्यावर आला. ऊन मी म्हणू लागलं. जमीन धापा टाकू लागली. कैद्यांच्या सावल्या त्यांच्यात पायाखाली चरफडू लागल्या. जेवणाची सुट्टी झाली. नागू बराकीकडे निघाला. बागेतून बाहेर पडताच त्याला भिवा रामोशी पुन्हा भेटला. तो म्हणाला, काय पाटील, भाकरी खाताय वाटतं? हो, तू खाल्ली का? मी बी खाणार आहे. आज पहिली दुपार भरली माझी. अजून फार दुपारा शिल्लक आहेत तुझ्या. असू द्या, हे घर काय मला नवं आहे. असं म्हणून भिवा हसला आणि नागू पुढे निघाला. एकदम आठवण होऊन भिवा म्हणाला, वाईस थांबा, तो पाडळीचा लख्या बारपट्टा हातच हाय नव? हो, माझ्याच बराकीत आहे. का? नागू थांबून म्हणाला, काय सांगावा आहे का त्याचा? तसा खास सांगावा नाही म्हणा. भिवा हसत म्हणाला, त्याला म्हणावं, एक वरीच झालं तुझी हौशी सुटली नि पाडळीचाच गडी घेऊन बेळगावला पळाली. हे ऐकून नागू चकित झाला नि बराकीत गेला. लख्या जेवणासाठी ओळीला बसला होता. त्याच्या शेजारी बसून नागून ती हौशीची बातमी लख्याला सांगितली नि भयंकर बातमी ऐकून लख्याचा चेहरा खरकन उतरला. त्यानं ताट मागं सारलं नि न जेवताच तो उठला. म्हणाला, मग हौशीनं दगा दिला. आता मला बाहेर गेलंच पाहिजे. मी या तुरुंगात राहणार नाही. मी पळून जाणार, हौशीचा खून करणार आणि परत तुरुंगात येणार, नाहीतर मरून जाणार. लख्या पुन्हा बसला आणि लहानप्रमाणे रडू लागला. मग त्याला हसू आलं. त्या बातमीनं त्याच्या हृदयावर आघात झाला आणि तो वेड्यासारखं करू लागला. जिच्यासाठी मी खून केला, जिच्यासाठी मी या नरकात पडलो, ती बैमान निघाली. तिनं माझा घात केला. असं बडबडत तो पळाला आणि लगेच परत येऊन भाकरी खाऊ लागला. नागूला त्याचं नवल वाटलं. हा काय प्रकार आहे म्हणून तो आवासून लख्याची ती अवस्था पाहत होता. इतका शहाणा आणि करारी माणूस हौशी गेल्याची बातमी ऐकून असं काय करीत आहे याचं त्याला कोडं पडलं. इतक्यात वार्डर आला आणि म्हणाला, नागू तात्याबा चौगुले ऑफिसात चल. काय भानगड आहे सरकार? नागून चमकून विचारलं. वार्डर म्हणाला, तू सुटलास, चल लवकर जा आता आपल्या पोराबाळात. हे ऐकून नागूला आनंद झाला की तोही वेड्यासारखं करू लागला. त्यानं लख्याच्या गळ्याला मिठी मारली, त्याला कडकडून भेटला. मग सर्व कैद्यांना रामराम केला आणि म्हणाला, तुमच्यात फार दिवस काढले, चलतो. तेव्हा लख्या रडत होता. तो निर्विकार चेहरा करून अश्रू ढाळीत होता. मग कैदी नागूकडे पाहत होते. आपले हाल, आपले अपराध सार सार विसरून ते नागूला निरोप देत होते. त्यांना नागूचा हेवा वाटत होता. ते शेवटचे शब्द म्हणून बोलत होते, जा बाबा, आपल्या घरला परत. हे घर नग, त्याचा घासून मरावं, पण तुरुंगात येऊ नये. तेव्हा लख्या मुक्यासारखा नुसतं पाहत होता. तब्बल 6 वर्ष नागूशी बोलणारा, तू महापाप केलंस असं तोंडावर सांगणारा, रात्रभर जागून हौशीची कहाणी सांगणारा लख्या बारपटा हाच एक शब्द उच्चारित नव्हता. त्याचं मन मुक होऊन कसला तरी भयंकर निर्णय घेत होते. नागू कचेरीत गेला. सर्व नोंदी झाल्या, सह्या झाल्या, शिक्के झाले आणि शिपायाने एक गाठोडं आणून नागूपुढे ठेवलं. ती त्याची कापडं होती. ती त्यानं सोडून पाहिली आणि त्याला भडभडून आलं. शिक्षा झाली.
त्या दिवशी जमा केलेली ती कापडं पुन्हा पुढे आलेली पाहून नागून डोळे पुसले. हे पिवळं पंजी, हिरवा रेशमी पटका, ही पैरण, ही धडूत घालून आपण अनेक गाव हिंडत होतो, अनेक फड गाजवत होतो. हा पटका दिसला की पहिलवान बावरत असत. आज कितीतरी दिवसात हा पटका आपण बांधला नाही, या विचारानं त्याचं मन गुंग झालं. तोच मनोऱ्यावरची प्रचंड घंटा वाजली. त्या नादानं नागू भानावर आला. 5 वाजले. त्यानं ती कापडं घातली. हाती हुकूम घेऊन तो मागे फिरला. तोच तुरुंगात गडबड झाली. कैदी पळाला अशी आरोळी उठली. पुन्हा धोक्याची घंटा वाजू लागली. शिपाई धावले. नागू घाबरून मागे सरला. गोळीबार सुरू झाला. 4 गोळ्या झाडल्यानंतर दंगल शांत झाली. एक अधिकारी येऊन दुसऱ्याला म्हणाला, जब्बर माणूस. 3 कैदी पळत होते, पण त्या एका कैद्याने त्या तिघांना पकडलं. मोठा हुशार आणि हिम्मतवाला माणूस आहे तो. मग गोळीबार का झाला? पहिल्यानं विचारलं आणि दुसरा म्हणाला, दहशत बसावी इतरावर म्हणून. बाकी ज्याने ते 3 कैदी पकडले त्याला नक्कीच काहीतरी शिक्षा माफ होईल आणि झालीच पाहिजे. हे नागून सर्व ऐकलं होतं. लख्याच पळत होता असं समजून घेतलं. लख्यानं बरं केलं नाही असं मनात आणून तो पहिल्या दरवाजातून पुढे गेला आणि लगेच मुख्य दरवाजा बाहेर पडून त्यानं निश्वास टाकला. धगधगत्या चुलवनातून बाहेर पडावं तसं त्याला वाटलं. वर्षानुवर्ष तुरुंगात दांबलेली त्याची नजर तुरुंगाबाहेर येताच स्वैरपणे स्वतंत्र तरतरली आणि नागू गपकन थांबला. क्षणात तो भयभीत झाला. तुरुंगासमोर एक प्रचंड वटवृक्ष होता. त्याखाली एक उग्र चेहऱ्याचा माणूस बसला होता. तो नागूला पाहताच बावरला. शिकारीवर टपलेल्या वाघासारखा हळूच उठला. त्याचा चेहरा भयानक दिसत होता. त्याच्या दाट भुव्याखाली त्याचे टपोरे डोळे निखाऱ्यासारखी आग ओकत होते. त्यानं दाढी वाढवली होती. त्याच्या डोकीचे केस त्याच्या मानेवर रुळत होते. तो 2 टांगी पंजी नेसला होता. त्याच्या अंगावरची कापडं जुनी आणि फाटकी होती, परंतु त्याचे शरीर पिळदार होते. वस्त्राच्या दारिद्र्यात त्याच्या देहाची श्रीमंती दडत नव्हती. त्याच्या हालचालीत कोप होता, द्वेष होता आणि तो निर्भयही होता. त्याच्या काखेला एक लहानसे गाठोडं होतं आणि त्याच्या उजव्या हातात वजनदार कुऱ्हाडीचा दांडा होता. तो नागूकडे एकटक पाहत उठला आणि त्यानं पाऊल उचललं. तसा नागू अधिकच घाबरा झाला. त्या धिप्पाड माणसाला पाहून त्याला धडकीच भरली. तो चेहरा कुठंतरी पाहिल्यासारखा वाटला. हा माणूस ओळखीचा असावा, पण याचं नाव काय? नागूनं आठवणीचं कवाड उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु 12 वर्षाच्या दीर्घकालानंतर ती कवाडं गंजली होती. ती उघडत नव्हती. तो तुरुंगाच्या दारात विचार करीत थांबला, पण तो माणूस थांबला नव्हता. तो एक एक पाऊल पुढे येत होता. त्यामुळं नागू अधिकच भ्याला आणि पुढे येण्याऐवजी तो मागं फिरला. हा माणूस आपल्याला पाहून असा का उठला? याला काय हवं आहे असं म्हणून तो तुरुंगाचे दार लुटू लागला. डोकं बिकं फिरलं काय? पहारेकरी बिथरून ओरडला. त्यानं नागूला धक्का देऊन दूर लोटलं. इतकी वर्ष नागूला तुरुंगात डांबून पहारा करणारा पहारेकरी नागूनं नुसता दाराला हात लावताच पिसाळून म्हणाला, घरी जावंसं वाटत नाही? तुरुंगाचीच हवा बरी वाटते का? इथल्या थाळीची माया सुटत नाही का रे? तसं नाही हवालदार, नागू लाचारपणे म्हणाला. हा माणूस कोण? तो भिकारी आहे, भूत नव्हे. पहारेकऱ्याने बंदुकीचा खांदा बदलून गिरकी मारली. नागू म्हणाला, हा इथेच असतो का? दिसतो कधी कधी. आता तू जा, पळ बरं. पहारेकरी चिडला आणि नागूनं त्या उग्र माणसाकडे चोरून पाहत बगल देऊन पळ काढला. मोठी धूम ठोकून नंतर वळून पाहिलं, तेव्हा तो माणूस लांब लांब टांगा टाकून नागूच्याच मागून येत होता. हरणावर टप धरून पुढे सरकणाऱ्या वाघासारखा तो नागूला दिसला. पुन्हा नागूनं पळ काढला आणि पुणे ते कोल्हापूर या मोटारीत सुरखंड दिली आणि अगदी थेट ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बैठक मारली. पुन्हा सुटकेचा निश्वास टाकला. पण तो माणूस कोण हा विचार त्याची पाठच सोडित नव्हता.
तो माणूस कोण असं तो स्वतःलाच पुन्हा विचारित होता. नंतर त्याला स्वतःची चीड आली. असेल कुणीतरी, त्याचं काय? पहारेकरी म्हणत होता, तो भिकारी आहे. पण भिकारी मी दिसताच तसा का उठला? माझ्याकडे कशाला येत होता? आणि मी पळताच तोही माझ्या मागून का पळत होता? हा काय प्रकार आहे? नागू एका विचारातून निघण्यासाठी दुसऱ्या विचारात गटांगळ्या खात होता.